सोनपेठ ग्रामीण रुग्णालयामध्ये जन्मलेल्या बाळाला दुसऱ्यांदा दिले जीवनदान। सोनपेठ दिनांक 4 ऑगस्ट रोजी शीतल श्रीराम राठोड राहणार शेळगाव यांची प्रसूती ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे झाली। परंतु जन्मल्याबरोबर बाळ न रडल्यामुळे श्वासाला त्रास झाल्यामुळे निळसर रंगाचे बाळ होत असल्याचं लक्षात येताच डॉक्टर भारत चव्हाण बालरोग तज्ञ यांनी वेळेत योग्य ते उपचार केल्यामुळे बाळाला वाचवण्यात यश आले आहे। डॉक्टरांना देव म्हणतात ते उगाच नाही, तसा मृत्यू कोणाच्या हातात नाही, पण देवरूपी डॉक्टर कित्येक रुग्णांना मृत्यूच्या दारातून खेचून आणतात आणि नवं जीवनदान देतात। जन्मानंतर या बाळाच्या शरीरात काहीच हालचाल नव्हती, पण म्हणून डॉक्टराने आशा सोडली नाही। बाळाला जिवंत करण्यासाठी धडपड केली आणि अखेर डॉक्टर भारत चव्हाण यांच्या व परिचारिका वैशाली गाडे, निशा चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले। शेवटी चमत्कार झालाच। या बाळाच्या जीवनदानानंतर त्यांची आई वडील आणि आजीच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले होते। त्यामुळे बाळाचे आई वडील आनंदात आहे। बाळ सुखरूप असल्याचं डॉक्टर भारत चव्हाण यांनी सांगितले व दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथून बाळाला सुखरूप डिस्चार्ज देण्यात आलाय। काय बाळ जन्मलं तर नेमकं तेव्हा काय झालं? बाळ जन्मलं की खाली ते आलडलं नाही, काय नाही। मग ते मॅडम हे मोठे करू लागले, पण ते भारत चव्हाण आले डॉक्टर, तेव्हा सुधीत आलं पोरगं। ते मिशन हे लावली भारत चव्हाण डॉक्टर, तेव्हा पोरगं सुधीत आलं। जनता न्यूज 24 तास साठी आशिष दयानंद मुंडेसह मी मृणाल ढोक, जनता न्यूज 24 तास, सोनपेठ।